ही गोष्ट साधारण काही वर्षापूर्वीची आहे. तेव्हा माझ्या आजोबांसोबत हा प्रकार घडला होता. तेव्हा माझे आजोबा साधारण 25शीतील तरुण आणि त्यातच खेडेगाव असल्यामुळे त्यांच्या गावात एवढा काही रोजगार नव्हता. त्यामुळे बरेच गावातील लोक तालुक्याच्या ठिकाणी कामाला जायचे. तालुक्याच्या ठिकाणी काही लोक दुकानावर होते, तर काही वेगळेच कामे करत होते आणि संध्याकाळी आपापल्या मार्गाने ते सर्व घरी परतत होते. माझे आजोबा तेव्हा एका कपड्याच्या दुकानावर होते. त्यामुळे ते कधीकधी उशिराच घरी परतायचे. तेव्हा त्यांच्याकडे एक सायकल होती. त्यांनीच ते ये-जा करत असायचे. बरेच लोक त्यांच्या सायकलचा वापर करत असत आणि तेव्हा त्यांच्या मनात एवढी काही भीती नसायची. कारण माझे आजोबा खूप धाडसी स्वभावाचे होते. त्यांना तालुक्यावरून यायला साधारण 1 तास तरी लागायचा. जाताना त्यांना उशीर व्हायचा, पण येताना ते लवकर पोहोचायचे. कारण जाताना रस्ता चढता होता आणि तेव्हा मला आठवते दिवाळी काही दिवसावर राहिली होती. त्यामुळे ते सकाळी लवकर जायचे आणि तिकडूनही लवकर यायचा प्रयत्न करायचे. त्यांना तिथे काम करून 1 वर्ष उलटून गेले होते. त्यामुळे त्यांना कधी उशीरही झाला तर त्यांची घरी कोणी एवढी काळजी काही करत नव्हते. आणि तसेही सर्वांना माहीत होते माझे आजोबा खूप धाडसी आहेत आणि कदाचित त्यांचे हे धाडस एका दिवशी त्यांच्या जीवावर बेतणार होते. याची कल्पना मात्र माझ्या आजोबांना नव्हती. आणि तेव्हा दिवाळीच्या सणांची खूप लगबग असल्यामुळे आजोबांना घरी यायला उशीरच व्हायचा. म्हणूनच आजोबांनी तसे आम्हाला सर्वांना बजावूनच सांगितले होते की मला कितीही उशीर झाला तर माझी काळजी करायची नाही. मग काय, आजोबांचे सर्वांना ऐकणे भागच होते. आता त्या दिवसात आजोबा कधी रात्री 10 वाजता घरी यायचे, तर ते कधी लवकर घरी परतत असायचे. त्यांचे हे सततचे चालू असायचे. पण एका दिवशी त्यांना बराच उशीर झाला. साधारण रात्रीचे 11 वाजून गेले होते. अजून आजोबा घरी आले नाही. म्हणून आजी आजोबांची काळजी करू लागली. बघता बघता रात्रीचे 12 वाजून गेले, तरी आजोबांचा काही पत्ता नव्हता. माझे वडील तेव्हा खूप लहान होते. त्यांना एवढा काही समज नव्हता. आता आजी आजोबांच्या काळजीपोटी घराच्या अंगणात शेकोटी पेटवून बसली होती आणि कधी आजोबा येतील याच काळजीत ते रस्त्याकडे बघत होते. काही वेळ तर माझी आजीबाई खूपच व्याकुळ झाली होती. तिला काही क्षण रडूही कोसळले होते. आणि मग काही वेळ उलटून गेल्यानंतर आजोबांच्या सायकलचा आवाज माझ्या वडिलांच्या व माझ्या आजीबाईंच्या कानी आला. तेव्हा त्यांना हवेसे वाटले. तसे काही वेळात माझे आजोबा त्यांची सायकल घेऊन घरी पोहोचले. तेव्हा काळजीपोटी माझ्या आजीने त्यांना खूप प्रश्न केले आणि ते प्रश्न करणे सुद्धा साहजिकच होते. पण तिला प्रत्युत्तर करत माझे आजोबा काहीच बोलत नव्हते. ते शांत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक भीतीसुद्धा होती. आणि त्यांना जेव्हा आग्रह करत विचारल्यावर की काय झाले होते, तर ते सांगत होते सायकलची अचानक चेन उतरत होती आणि ते बऱ्याचदा उतरली, म्हणूनच मला घरी यायला उशीरच झाला. पण हे सर्व बोलणे माझ्या आजीला व माझ्या वडिलांना खोटेच वाटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तसेच जाणवतसुद्धा होते. पण त्या विषयावर बोलायला आजोबा खूपच टाळाटाळी करत होते. म्हणून माझ्या आजीनेही तो विषय तिथेच सोडला आणि ते सर्व जेवण करून त्या रात्री झोपी गेले. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे आजोबा सततप्रमाणे त्यांच्या कामावर गेले. पण बहुधा त्या दिवशी काही विचित्रच प्रकार त्यांच्यासोबत घडणार होता याची कल्पना त्यांना नव्हती. ते सकाळी तालुक्याच्या ठिकाणी कामाला गेले. बघता बघता वेळ झाला, रात्रीचे 9 वाजून गेले. आजसुद्धा कदाचित आजोबांना वेळच होईल असे माझ्या आजीला वाटत होते आणि घडलेही तसेच. आजोबांना खरंच वेळच झाला. रात्रीचे 10 वाजून गेले. पण कदाचित त्यांच्यासोबत काहीतरी घडणार होते याची कल्पना बहुधा त्यांना नसावी. आज मात्र माझी आजीसुद्धा आजोबांवर चांगलीच रागवून बसली होती. तिला आज चांगलाच राग आला होता. एवढे समजूनही त्यांना काहीच कळाले नाही अशी ती माझ्या वडिलांसमोर पुटपुटत होती. कारण गावातील काही स्त्रियांनी तिच्या कानावर त्या रस्त्याबद्दल काही विचित्र गोष्टी टाकल्या होत्या. त्यामुळेही तिला भीती वाटत होती. तिच्या मनात काही वेगळेच होते आणि तसेच काही घडणारही होते. आता खूप वेळ उलटून गेल्यानंतर माझे आजोबा घरी आले. आजही त्यांना 12 वाजून गेले होते. भयावह अंधार पसरलेला होता. कुठेतरी जोरजोरात कुत्रे भुंकण्याचा आवाज कानी येत होता. आजोबांनी सततप्रमाणे सायकल घराच्या कडेला लावली आणि घरात आले. पण आज त्यांची चालण्याची पद्धतही बदललेली वाटत होती आणि डोळे पूर्ण लाल पडलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की जणू त्यांना काहीतरी झाले असावे. आता ते सरळ घरात गेले आणि आजीने त्यांना जेवण वाढले.
त्यांचे ते लाल पडलेले डोळे आणि ती बोलण्याची घाबरलेली पद्धत बघून आजीने त्यांना पुन्हा एकदा प्रश्न केला. तेव्हा ते चांगलेच चिडले आणि रागातच काहीही बडबडू लागले. त्यांचा आवाज खूप बदललेला वाटत होता. त्यांच्या आवाजात एक वेगळीच भीती जाणवत होती. त्यांनी खूप वेगात जेवण केले आणि झोपले सुद्धा. हे त्यांना काय झाले होते काही कळत नव्हते. त्यांनी भरगच्च अंथरूण त्यांच्या अंगावर घेतले आणि ते झोपी गेले. माझ्या आजीला सुद्धा हे सर्व विचित्र वाटत होते. आज त्यांची वागणूक जरा वेगळीच वाटत होती. त्या रात्री माझी आजी व वडील त्यांच्यासोबत जास्त काही बोलले नाही आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र त्यांना चांगलाच ताप भरला. म्हणून त्यांना जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा त्यांना दुसऱ्या दिवशी बरे वाटले. पण त्यांच्या या भीतीमागचे कारण त्यांनी आम्हाला अजून सांगितले नव्हते. काही 2 दिवस उलटून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला जे सांगितले ते ऐकून मात्र आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ते सांगत होते, त्या दिवशी मला घरी यायला उशीरच झाला होता आणि मी सायकल घेऊन काहीशा भरधाव वेगात आपल्या गावाच्या रस्त्याने लागलो. काही पुढे आल्यावर मला दिसले की समोर रस्त्यावर कोणीतरी उभे आहे आणि कदाचित तो व्यक्ती आपल्या गावातील असावा. म्हणून मी माझी सायकल तिथेच त्या रस्त्यावर थांबवली आणि पुढे जाऊन तिथे त्या व्यक्तीला विचारले. तर तो व्यक्ती दुसरा कोणी नसून काही वर्षापूर्वी तिथेच अपघातात सोडून गेलेला माझा मित्र खंडू होता. त्याला बघून तर माझ्या अंगाला सरकन घाम फुटला. मी सैरभैर सायकलवर बसलो आणि वेगातच पायडल मारत घरी पोहोचलो. एवढे ऐकून मात्र माझ्या आजीला व माझ्या वडिलांना नवलच वाटले. त्यांनाही भीतीच वाटली. पण त्या दिवसपासून माझे आजोबा लवकरच कामावरून घरी परतू लागले. मित्रांनो, या अनुभवाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट करून कळवा. आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील, अनुभव असतील तर तुम्ही तुमचे अनुभव आणि कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम ID ला पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता. आणि तुमच्यापैकी आपलं चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.